नमस्कार. सरकारी कर्मचारी म्हणून आपलं म्हणणं शासनापर्यंत पोचवणं हे किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. पण प्रश्न असा आहे की शासनाशी अधिकृतपणे संवाद साधण्याचा नेमका मार्ग कोणता? बरं, एका अतिशय महत्वाच्या परिपत्रकातून ना हे सगळे नियम अगदी स्पष्ट होतात. चला तर मग एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की नक्की कोणत्या कर्मचारी संघटनांना शासनाचा अधिकृत आवाज मिळतो आणि त्याचं कारण काय आहे. तर थेट मुद्द्यावरच येऊया. प्रश्न खूप सोपा आहे. प्रत्येक सरकारी कर्मचारी संघटनेला आपलं म्हणणं सरकार दरबारी मांडण्याचा आणि ते ऐकून घेण्याचा अधिकृत हक्क आहे का, या प्रश्नाच्या उत्तरातच खरं तर या संपूर्ण परिपत्रकाचा सार दडलेला आहे. चला सुरुवात करूया त्या मूळ नियमापासून जो सरकारने बनवला आहे. हा नियमच हे ठरवतो की नक्की कोणत्या संघटनेला सरकारसोबत बोलण्याचा अधिकृत हक्क मिळतो आणि कोणाला नाही. आपण ज्याबद्दल बोलतोय त्याचा आधार आहे हे 2 जानेवारी 2017 रोजी जारी केलेलं शासन परिपत्रक. त्यामुळे आपण जी काही माहिती पाहणार आहोत तिला एक पक्का अधिकृत आधार आहे हे लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या परिपत्रकातला सर्वात महत्त्वाचा आणि एकदम स्पष्ट नियम काय आहे तो हा आहे की ज्या कर्मचारी संघटनांना शासनाची मान्यता मिळालेली नाहीये, त्यांच्याकडून आलेली कुठलीही पत्र असोत, अर्ज असोत किंवा शिष्टमंडळ असोत, सरकार त्यावर अजिबात विचार करणार नाही. सरळ सांगायचं तर त्यांची दखलच घेतली जाणार नाही. आता साहजिकच प्रश्न पडतो की सरकारने हा नियम असा का बनवला? यामागे एक भक्कम कायदेशीर आधार आहे. म्हणजे हा काही अचानक घेतलेला निर्णय नाहीये, तर त्याची मुळं एका जुन्या कायद्यात आहेत. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट थेट परिपत्रकातूनच घेतली आहे. यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की मान्यता नसलेल्या संघटनेला सरकारकडे निवेदन देण्याचा किंवा शिष्टमंडळ पाठवण्याचा हक्क नाही. आणि हे धोरण काही नवीन नाहीये, ते खूप आधीपासून अस्तित्वात आहे. या धोरणाचा कायदेशीर स्रोत आपल्याला सापडतो तो 1979च्या महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांमध्ये. यातला नियम क्रमांक 30 हे स्पष्ट करतो की केवळ शासनमान्य संघटनाच कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिकृतरित्या मांडू शकतात. याचाच अर्थ 2017चं परिपत्रक काही नवीन नियम घेऊन आलेलं नाही. उलट 1979च्या त्या जुन्या नियमाची आठवण करून देण्यासाठी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी ते काढणं गरजेचं झालं होतं. कारण झालं असं की अनेक विनामान्यता प्राप्त संघटनांकडून शासनाकडे इतका पत्रव्यवहार येत होता की त्यामुळे प्रशासकीय गोंधळ निर्माण होत होता. मग ह्या नियमाचा प्रत्यक्षात अर्थ काय होतो? चला, मान्यताप्राप्त आणि विनामान्यताप्राप्त संघटनांमध्ये नेमका काय फरक आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. फरक अगदी सरळ आणि सोपा आहे. बघा, डावीकडे आहेत मान्यताप्राप्त संघटना, ज्या अधिकृतपणे सरकारशी बोलू शकतात. त्यांना त्यांच्या लेटरहेडवर शासन मान्यताप्राप्त असा उल्लेख करण्याचा अधिकार आणि जबाबदारी दोन्ही आहे. आणि उजवीकडे आहेत विनामान्यताप्राप्त संघटना, ज्यांचा पत्रव्यवहार विचारातच घेतला जात नाही. त्यांना कोणताही अधिकृत दर्जा नसतो. परिपत्रकात एका गंभीर परिणामाबद्दलही इशारा दिला आहे. अनेक संघटना धर्मादाय आयुक्त किंवा ट्रेड युनियन कायद्यानुसार नोंदणीकृत असतात, पण ही नोंदणी म्हणजे शासन मान्यता नव्हे. आणि जर अशा संघटनांनी आम्ही शासनमान्य आहोत असा खोटा दावा करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर 1979च्या वर्तणूक नियमांतील नियम 29 नुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. थोडक्यात काय तर, शासन मान्यता हा एक वेगळा आणि विशेष दर्जा आहे. इतर कोणत्याही कायद्याखाली तुमची नोंदणी असणं म्हणजे तुम्हाला शासन मान्यता मिळाली असं होत नाही. ही गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण ही सगळी माहिती एका सामान्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी इतकी महत्त्वाची का आहे आणि सरकारच्या या नियमांमागे नेमका उद्देश तरी काय आहे? तर या नियमामागील मुख्य हेतू आहे प्रशासकीय सुलभता आणि स्पष्टता. जेव्हा कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिकृत आणि मान्यताप्राप्त संघटनांमार्फत येतात तेव्हा सरकारला त्यावर प्रभावीपणे काम करता येतं. यामुळे वेळ वाचतो आणि प्रशासकीय गोंधळ पूर्णपणे टळतो. म्हणजे आपला आवाज योग्य मार्गाने आणि प्रभावीपणे पोहोचावा यासाठीच ही सगळी व्यवस्था आहे. आणि हो, हे सगळं संपवण्याआधी एक विशेष उल्लेख करणं खरंच खूप गरजेचं आहे. ही जी सगळी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आहे ना, ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी मदत केली ते आहेत शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री अशोक आठवले. त्यांचे मनापासून खूप खूप आभार.
चला, ह्या चर्चेचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नानं करूया. शासनाशी संवाद साधण्यासाठी असे स्पष्ट आणि अधिकृत नियम असण्यामुळे एकूणच सार्वजनिक प्रशासन अधिक कार्यक्षम आणि मजबूत कसं बनतं, यावर नक्की विचार करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.